नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी आणि पेन्शनधारक बंधू भगिनींनो, तुमच्याकरिता मोठी बातमी, आनंदाची बातमी घेऊन येतोय। आता दरवर्षी पेन्शन 1.5% वाढणार। 5 वर्षाचा त्रास संपला। सविस्तर उत्तर जाणून घ्या। व्हिडिओ पूर्ण बघा, एकमेकाला शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात। तर सर्व पेन्शनधारक बंधू भगिनींनो, तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वाची बातमी येत आहे। वन रँक वन पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शनधारकांना आता दरवर्षी 1.5% वाढ मिळेल। हा निर्णय भारतीय संरक्षण निवृत्ती वेतनधारकासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे, जे दीर्घकाळापासून त्यांच्या पेन्शनमध्ये स्थिरता आणि वाढीची मागणी करत आहेत। 5 वर्षाच्या त्रासाचा अंत झालेला आहे। मित्रांनो, यापूर्वी वन रँक वन पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शनधारकांना दर 5 वर्षांनी एकदा पेन्शनमध्ये वाढ मिळायची। त्यामुळे पेन्शनधारकांना बराच वेळ वाट पाहावी लागत असल्याने अचानक पेन्शनच्या रकमेत मोठी तफावत दिसून आली। यामुळे पेन्शनधारकाची गैरसोय तर झालीच, शिवाय अनेक प्रशासकीय समस्या निर्माण झाल्या। आता दरवर्षी 1.5%च्या वाढीसह ही समस्या संपुष्टात येईल आणि पेन्शनधारकांना दरवर्षी त्यांच्या पेन्शनच्या मध्ये वाढीचा लाभ घेता येईल। या नव्या प्रणाली अंतर्गत पेन्शनधारकांमधील भेदभावाच्या समस्या दूर झालेल्या आहेत। यापूर्वी वन रँक वन पेन्शनची अंमलबजावणी होऊनही वेगवेगळ्या श्रेणीतील सैनिकांच्या पेन्शनमध्ये आणि सेवा कालावधीत असमानता होती, परंतु आता 1.5% वार्षिक वाढ सर्व सेवानिवृत्तीधारकांना समान लाभ प्राप्त करण्यास सक्षम करेल, प्रभावीपणे भेदभावाची समस्या दूर करेल। या नव्या तरतुदीमुळे पेन्शनधारकाची आर्थिक स्थिती आणखी मजबूत होईल। आपले सैनिक देशाची सेवा करतात, त्यामुळे आर्थिक सुरक्षा घेणे हे आपले कर्तव्य आहे। पेन्शनधारकाची यावर प्रतिक्रिया अशी की या निर्णयाचे स्वागत करत पेन्शनधारकांनी त्या संघटनांनी हे ऐतिहासिक पाऊल म्हटले आहे। त्यांचे म्हणणे की या नवीन व्यवस्थेमुळे त्यांना त्यांच्या भविष्यासाठी अधिक स्थिरता मिळेल, त्यांच्या पेन्शनमध्ये सतत वाढ होण्याचा फायदा होईल, अशी ही बातमी। तर बंधूंनो, ही बातमी जर आवडली असेल पेन्शनधारकांना शेअर करा, लाईक करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर विनंती आहे, चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद, जय महाराष्ट्र।